व्हिडिओ चालू व्हिडिओ बोल काय नाम सर? पृथ्वीराज चव्हाण गीतकार। ये नाम तो पृथ्वीराज चव्हाण गीतकार। ये मैं गाना बोलू जो गाना मेरे गीतकार इस करण एडिटर फेमस एडिटर हमारा करण बोला ना पडपड बंद करो ना। हॅलो गाईस, स्वागत आहे आपला पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आले मुंबई येथे आणि आपण जाणार आहे मुंबई फिरायला। आणि आज आपल्यासोबत आहे बंजारा समाजाचे सुप्रसिद्ध गायक गोकुळ जाधव आणि प्रसिद्ध गीतकार पृथ्वीराज चव्हाण। आणि मला आता ओळखतात, मी आहे करण राठोड, पहिले गीतकार होतो आणि आता ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे। मग मित्रांनो, चला आपण जाऊया। तर मित्रांनो, आमच्या गीतकाराची खूप इच्छा होती, कारण की बंजारा सिंगर गोकुळ जाधव हे मुंबईला यावं आणि आपण त्यांना फिरायला घेऊन जावं, म्हणून त्याच्यासोबत मी सुद्धा आलो। तर आमचं तिघाचं भेटणं पण झालं आणि आता आपण जाणार आहे मेन मुंबईमध्ये फिरायचं काढून। तर आपण इथून जाणार आहे ठाणे स्टेशन, इथून जाणार आहे ठाणे स्टेशन आणि तिथनं डायरेक्ट गेट ऑफ इंडिया। आणि पुढं कुठं जायचं आहे ते व्हिडिओमध्ये बघूनच घ्या। मग चला जाऊया मित्रांनो। तर मित्रांनो बघा, मी आमचा एक सबस्क्रायबर आहे, ते आम्हाला मुंबईला भेटलेला आहे आणि खूप दिवसापासून फॉलो करत आहे। तर आज आम्ही मुंबईला आलो, त्याला माहीत झालं बस स्टॉपला थांबले निखिल चव्हाण। तर आज आपण इथं बस स्टॉपला थांबलेलं आहे आणि इथं गाडी घेऊन आपण जाणार आहे ठाणे स्टेशन। तर मित्रांनो, आपण उतरलो आहे ठाणे स्टेशनला आणि बसमध्ये चढण्यासाठी गर्दी बघा, खूप गर्दी आहे। आणि आपण आता स्टेशनवर गेल्यानंतर तिथं पण खूप गर्दी असणार आहे, तिथंची पण गर्दी दाखवतो तुम्हाला। इथून थोडा दूर आहे स्टेशन, तर तिथपर्यंत आम्हाला चालत जावं लागणार आहे, कारण खाजगी बस जी आहे ना तर इथंच थांबतात। आणि आपल्याला जर वापस जायचं असेल तर वर बस लागतं स्टेशनच्या वरती। तर आता आपण स्टेशनवरनं डायरेक्ट CST वरनं मग आपल्याला कुठं जायचं ते तिथं जाऊ। चला मग भेटू आपण CSTला। चला तीन करने ना, तीन। हे बघा, आमचे तिघाचे तिकीट आहे CSTला जाण्यासाठी। काय सॉरी, उलट झालं। हे बघा, तर मित्रांनो, आता वाटलं मी मुंबई का, कारण मी आता समोर घेतलेली आहे। आणि आमची ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर। तर मित्रांनो, इथे गाडी लागलेली आहे मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस बघा, पण आपल्याला ह्याच्यात काही जायचं नाही आहे, आपल्याला लोकल ट्रेन आहे, आपण लोकल ट्रेनने जाणार आहे CSTला। तर मग चला मित्रांनो, आणि गर्दी बघा इकडं। Line down, Mumbai Kolhapur Koyna Express. The train arrived on platform number 5 is 1102 line down, Mumbai Kolhapur Koyna Express.
1029 डाऊन मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पुढील थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 करून सुटेल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यावे. बघा लोकल ट्रेनमध्ये आहे. अशी परिषद असते भाऊ. तिथं काम करणारे कसं करत असेल काम खूप सुरक्षितप्रमाणे ट्रेनमध्ये चढावं लागतं. मोबाईल वगैरे जपून ठेवावं लागतं. मी आता गाडीत चढताना मोबाईल बॅगमध्ये टाकतो. चला भेटू आपण CST ला. बघा मित्रांनो, आपण CST स्टेशनला उतरलो इथं आणि आता आपण जाणार आहे बाहेर बससाठी. तर तिथनं आपण जाणार आहे गेट इंडिया. त्याच्या अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊ, भूक लागलेली आहे आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरू करू. आलो आपण नाश्त्याच्या दुकानावर. नाश्ता करायसाठी हे बघा CST चर्चगेट. हे आमचे गीतकार हे बघा. आणि मी घेतले समोसा. गायक भाऊ गेट ऑफ इंडियाला. तर मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता इथून होते आपली रिअल ब्लॉगची सुरुवात. सर्वात पहिले चर्च गेटचा मेन गेट बघू. म्हणजेच आपण CST सुद्धा म्हणतो त्याला. ती समोरून बघू. तिथं थोडे फोटो वगैरे काढू. मग आपण गेटवेसाठी बसनं जाऊ. भाऊच्या मोबाईलला कवर नाही होता म्हणून आपण इथं कवर घेत आहे. एक ही पीस है, ये मिलता है. तर मित्रांनो बघा, हे आहे लास्ट पॉईंट मुंबईचा CST ट्रेनचा लास्ट पॉईंट आहे. आणि आपण जे जुने पिक्चर होते त्याच्यामध्ये आपण ह्या सीन प्रत्येक पिक्चरमध्ये बघितलेलं आहे. बघा त्या घडीवर वाजलेले आहे 11:05 झालेले आहे आणि आत्ताचा आपला टाईम आहे. हा लकी टाईम आहे बघा मित्रांनो, 11:05. आपण सुद्धा 11:05ला इथं पोहोचलेलो. आणि ती आहे महानगरपालिका मुंबई, मुंबई महानगरपालिका. बघा वसुली करतात. तू मराठी माणूस आहे, मराठी माणूस आहे ना, ही चांगली वस्तू नाही. मी स्वतःला खातो होतो, मी सोडला. मान्य आहे, मी पण मला हे कर माहिती आहे मला. पण हे तुझ्या मित्राला तोंड बघ किती आहे ना, किती व्यवस्थित आहे. नाही खातास तू, खातास म्हणून काय तोंड ना तुला उघडणार नाही. स्वतःला बघ. हेल्थमध्ये ना प्रॉपर्टी आहे तुमची. हे स्वास्थ्य आहे ना, स्वास्थ्य राहील ना तर तुमच्याकडे ना सर्व धन भेटेल. स्वास्थ्य नाही राहील ना तर मग काय करणार सांगा ना मित्रा. मला नाही, ते गलती आमची झाली, आम्हाला माहिती होतं, आम्ही चुकलो तर नाही. तर मित्रांनो, आता मी तिथनं येत होतो तर ते तिथलचे कर्मचारी होते
तर इथं भुक्का वगैरे खाण्यास जमत नाही आणि त्यांनी आम्हाला समजून न घेता आमच्याकडून दंड वसूल केला आहे त्यांनी. तर जाऊ द्या, काय 200 रुपये. पण तुम्ही जर आल्या नाही तर भुक्का वगैरे खाऊन येऊ नका प्लीज. भुक्का वगैरे खाऊन इथं जर फुकलं ना मग काय करणार बाबा, 500 रुपये दंड भरावं लागणार आहे. चला आपण बाबू लाईनमध्ये गेट ऑफ इंडिया जायचं आहे आपल्याला. चला मग गेट ऑफ इंडियाची तिकीट हे बघा, CST वरून गेट ऑफ इंडियाची 1% तिकीट आहे 6 रुपये आणि आम्ही तिघाचे बघा 18 रुपये. तर इथं कसं लागतं आणि आपण तर आपण गेट ऑफसाठी बसमध्ये चढलो आणि जाणार आहे. भाऊ बसने स्टेरिंग गाडी चालव ना. गर्दी पण आहे. तर मित्रांनो उतरलो आपण गेटवे ऑफ इंडियाला. मुंबई दर्शन टूर बस मुंबई घुमाने के लिए. तर समोर एंट्री आहे, तिकडे जावं लागेल. आणि इथं ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया हे आपल्याला 2 बघायला भेटणार आहे. याच्यानंतर आपण अजून कुठं आहे ते ठरवलं. तरी इथं तिथं दाखवतो तुम्हाला, मग आपण जाऊ दुसरीकडे. चला मग. चेकिंग खरी आहे गेटवेची चेकिंग. इथून चेकिंग करून आतमध्ये जावं लागेल. पुलिस तर मित्रांनो हा आहे गेटवे ऑफ इंडिया. तर बघा अजून काम चालू आहे त्याचं, काहीतरी अजून काम वाढवणार आहे म्हणजे, किंवा काहीतरी शूट असेल म्हणून हे साईडने लावलेले आहे. आणि मित्रांनो हे आहे ताज हॉटेल. हे बघा तर मित्रांनो फोटो वगैरे कॅप्चर केलेला आहे. तर बघणं पण झालं इथलं. तर आता आलो आम्ही समुद्राच्या काठावर. गेट ऑफ इंडियाच्या मागे जे समुद्र आहे त्याच्याजवळ तिथं आहे जहाज वगैरे. आणि हे जहाज इकडं आयलंडवर जाते. आयलंडचं नाव आहे एलिफंटा म्हणून. त्या आयलंडवर जाते. 1% 200 रुपये घेते तिकीट आहे. जायचं होतं पण वेळ होईल म्हणून, कारण 12 वाजत आलेले, 12-1 वाजत आलेले. आणि तिकडे पण जायचं अजून जुई इकडे. तर आणि समोर आहे बघा आनंदबाई ताज हॉटेल. आणि हे जो भाग आहे ना बघा, तर ते 26 नोव्हेंबरला जो ब्लास्ट झाला तर ते आपण सर्व शोक मानतो. तर हे साईड आहे, हे साईड जे घुमर दिसते ना हे पूर्णपणे पडलेलं होतं आणि नंतर याला डबल उभारणी केलेली. आणि सगळे VIP-साठी हॉटेल आहे. आणि असं म्हणतात, आपल्याला तर माहीत नाही अंदरचं काय ते, पण असं म्हणतात की लोक 500 रुपये कट चहा भेटतो. बघू चहा पण पिऊ 500 रुपये कटचा. चला मग जाऊ दुसरीकडे.
गावातून जोशची कधी खायची ऐसा होता उल्टा छोड़ फिर खाली जाना पड़ा। तर मित्रांनो आता आपण मरीन ड्राईव्ह येते तर बघा अथांग समुद्र आहे बघून घ्या आणि दगड आहे लाट्या होते असं चारा करायचा तुम्ही मूवी बघितली असेल मुन्ना भाई MBBS तर संजय तर इथे येऊन बसतो बघा ते पुढे खाऊन तुम्ही तिथे येऊन आणि आपण ते एक अशी होता आणि या दुसरा अशी आता याला आणलं इथं महाराज आहे ना दुसरं काही बंदुकी दिसत आहे का शनी देवाल गोळी मारतो उगतच येत आहे ऊस जागा सीनचं पिक्चर कुणच जागा आपण येतो हाई पिक्चरचं जीत पिक्चर पिक्चरचा हां माथे पट्टी बांधणारच हां 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 अजून एखादी पॉईंट जावाडू तो आदो माहिती नसते ते आडू व जे ते जे बुगाटी घेऊ बुगट मला पण दोन बंदूक कंडक्टर समुद्र मैन जा रहे अरे बापू इंजेक्शन चढ़ो ना काली होगा काली नको स्टेशन चेंज करना पड़ेगा ना सांताक्रूज से उधर दादर तक जाना पड़ेगा मार बाइट जर काही समजा तर मित्रांनो आता आपण आहे जुही आणि बीच आहे एकदम मस्त आणि थंड वातावरण आहे बघा आणि मित्रांनो मुंबईचा फेमस बीच म्हणजे जुही चौपाटी बघू शकता बघा काय म्हणतात
तर आता गोकुळ भाऊ फुल मूडमध्ये आहे आता, कारण त्याची मनासारखी जागा भेटली त्याला. आणि इथे बघा बोटिंग वगैरे जर करायची, बोटिंगची सुविधा आहे. तर बघा हे बाथरूम आहे त्याचं, आणि पेंटिंग बघा किती सुंदर सुंदर काढली इथं. हे बघा वाटत नाही की पेंटिंग आहे म्हणून. बघा मित्रांनो, जुई चौपाटीवर आहे आता आपण, आणि आपण काहीतरी खायचं आहे म्हणून आपण आलो इथं फ्रूटच्या दुकानावर. पायनॅपल पायनॅपल अब आज सांज पिशवी जमतो नाही तसं. आज सांज बोले भाई कितना बनाओ. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे समुद्रामध्ये. हे बघा समुद्र इथं आहे, आणि इथंच आता तयारी करत आहे आतमध्ये जाण्यासाठी. इथं बॅग वगैरे ठेवतो, चपला वगैरे काढतो आणि जातो आतमध्ये. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. तर हे बघा मित्रांनो, आमचा गीतकार तयार झालेला आहे, आणि जाधव साहेब पण तयार झालेला आहे. तिथं आपण सामान ठेवलं आहे, आणि आपण जाणार आहे आता आतमध्ये. चलो. तर बघा मित्रांनो, मी एवढा फेमस यूट्यूबर आहे की लोक मला हेलिकॉप्टरने पाहायला येत आहे. आणि हे बघा सगळे आले जहाजाने मला भेटायसाठी. बघा इथं, आणि इथं जितके लोक आहे ना ते सगळे मला भेटायसाठी आलेले आहे, कारण त्यांना माहीत होतं की मी जुईवर येणार आहे म्हणून. तर बघा माझ्यासाठी गर्दी किती आहे हे बघा. भिजाई काही मित्रांनो, फोटो काढायचा आहे आणि कॅमेरामॅनसोबत बोलणं चालू आहे. त्या बघा फुकटचा चष्मा टाकला मामानी टाकले फुकटचा चष्मा बघा. ओके ओके भाई. बघा कसा कॅप्चर चालू आहे फोटोचा. तर मित्रांनो, आपण मुंबईचं सर्व बघितलेलं आहे आज, आणि आमच्या मामाचे खूप खूप आभार. त्याने आम्हाला पुण्याहून बोलवलं आणि पूर्ण मुंबई दाखवली आहे. आणि सोबत गोकुळभाऊसोबत कसा दिवस गेला ते सुद्धा कळालेलं नाही, आणि आजचा दिवस कसा गेला ते पण कळालेलं नाही. आजचा दिवस आम्हाला तिघाला पण, आणि आज गोकुळभाऊचा बड्डे पण आहे. ते दिवस म्हणजे आम्हाला सगळ्यांना आठवण राहील असं झालं आहे. तर भेटूया लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक राधे राधे और जय सेवालाल.